मी कृषी अधिकारी जगदीश सदाशिव बोराळे, पंचायत समिती धुळे. अ, आमचं कृषी तर्फे गुणवत्ता नियंत्रण विभाग त्या अंतर्गत काल आम्ही भरारी पथकासोबत गस्ती पथकावर रात्री गस्तीवर असताना अ, गुजरातकडनं काही येणाऱ्या गाड्या आम्ही तपासत होतो. त्या अनुषंगाने शहरामध्ये आम्हाला संतोषी माता चौकामध्ये सकाळी तपासणी करत असताना एक संशयास्पद गाडी अ, गुजरात पासिंगची आढळली. अ, गाडीचा नंबर GJ04AW 6092 असा होता. त्या अनुषंगाने आम्ही त्याला संतोषी माता चौकात थांबवले असता त्याने आम्हाला एक डिक्की उघडून दाखवली. त्या डिक्कीत काही आढळलं नाही. त्या अनुषंगाने आम्ही त्याला दुसरी डिक्की उघडण्यास सांगितली. परंतु त्याने ती डिक्की न उघडता गाडी सरळ पुढे नेली. आम्ही थोडा गाडीचा पाठलाग करून त्याला झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ तो थांबला असता. प्रवासी उतरवत असताना आम्ही त्या ठिकाणी त्याला पाठलाग करून त्याच्या मागे गेलो आणि त्याच्या गाडीची झडती घेतली असता सगळ्यात शेवटच्या सीटच्या खाली आम्हाला प्रतिबंधित STBT कापूस बियाण्याचे एकूण 21 पाकिटं त्या ठिकाणी सापडले. त्याच्यामध्ये 17 धनुष्य 5G आणि 4 फाल्कन 5G अशा 2 कंपन्यांची एकूण 21 पाकिटं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली. त्या अनुषंगाने आम्ही शहर पोलीस स्टेशनला संपर्क करून सदर मुद्देमाल व गाडी अ, जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केलेली आहे. माझ्यासोबत भरारी पथकामध्ये अ, अ, विभागीय गुणवत्ता नियंत्रण नाशिक येथील कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री कल्याण पाटील साहेब, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री तायडे साहेब, तसंच मोहीम अधिकारी जिल्हा परिषद धुळे श्री भास्कर वाघ साहेब, कृषी अधिकारी गुण नियंत्रण श्री PJ पाटील साहेब व मी स्वतः असे आमच्या 5 लोकांचं भरारी पथकात यावेळी समावेश होता. आणि साधारण कितीचा आहे तो माल? सर्वसाधारणपणे तो माल आहे 31,500चा माल आहे. आणि त्याच्यातले आपण 2 पाकिटं हे नमुने म्हणून प्रयोगशाळेत पाठवत आहोत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय पण असेल तर तो आपल्याला प्रयोगशाळेतून रिपोर्ट आल्यानंतर कळेलच.